चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे एकाच कुटुंबात दुहेरी हत्याकांड व इतर सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी 14 फेब्रुवारी सायंकाळी घडली। यात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पती पत्नीच्या वादातून ही घटना घडली असून पोलीस प्रशासन खडबडून जागी झाले आहे। बंडू यशवंत साबळे वय वर्ष 45, धनंजय बंडू साबळे वय वर्ष 22 अशी मृत पिता पुत्रांची नावे आहेत। तर यशवंत साबळे वय वर्ष 75 असे गंभीर जखमीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार रवी पर्वतकर हा कुरळपूर्णा येथील साबळे कुटुंबाचा जावई आहे। रवी पर्वतकर याचा त्याच्या पत्नीसोबत काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता। याच वादातून रवी पर्वतकर हा रविवारी सायंकाळी दुचाकीने कुरळपूर्णा गावात आला। त्याने दुचाकी साबळे यांच्या घरासमोर उभी करून हातात शस्त्र घेऊन साबळे यांच्या घरात अचानक प्रवेश केला। घरात असलेल्या धनंजय साबळे सासरे बंडूराव साबळे यांच्यावर सपासप वार केले। यावेळी मध्यस्थी करणारे आजे सासरे यशवंत साबळे यांच्यासह कुटुंबातील महिलांवरही त्याने हल्ला चढवून जखमी केले। या घटनेत बंडू साबळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर धनंजय साबळे याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणताना वाटेतच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजाराचे ठाणेदार सुनील किनगे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून यशवंत साबळे व अन्य महिलांना जखमी अवस्थेत चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। बंडू साबळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर गंभीर जखमी धनंजय साबळे याला इरविन रुग्णालयात आणताच वाटेतच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणाचा तपास चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किनगे करत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।